युद्ध सुरू असतानाच इराणने 2 भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं रवाना होण्याची परवानगी दिली आहे। त्यानंतर एलपीजी इंधनाचा साठा घेऊन ही दोन्ही जहाजं भारताच्या दिशेने निघालेली आहेत। शिवालिक या जहाजापाठोपाठ नंदादेवी या जहाजाने देखील सामुद्रधुनी ओलांडली आहे। दोन्ही जहाजं एलपीजी इंधन भरून निघाली आहेत, ती लवकरच देशात दाखल होतील। त्यामुळे एलपीजी इंधनाच्या साठ्यामध्ये आता काही प्रमाणात वाढ होईल असं चित्र आहे। तरी दोन्ही जहाजं आता भारताच्या दिशेने रवाना झाल्यानं हा भारताला मोठा दिलासा मानला जातोय। गेल्या काही दिवसांमध्ये जी परिस्थिती समोर आलेली त्या पार्श्वभूमीवर हा दिलासा मानला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।